हमारे नई वीडियोस को देखने के लिए YouTube के ऐप पर बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। नमस्कार, मी अर्चना आरते इंडिया फूड नेटवर्कमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। ब्रेड आपल्या घरात असतो आणि ब्रेड खाल्ल्यावर आपलं पोट भरतं। त्यामुळे आपण नेहमी ब्रेडचं सँडविच करा किंवा काही पदार्थ आपण ब्रेडचे करतोच। तर आज मी तुम्हाला दाखवते एक ब्रेडचा रोल आणि त्याच्यामध्ये मी एक स्टफिंग दाखवणार आहे। त्यामुळे आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्टफ ब्रेड रोल। जर ही रेसिपी तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने करायची असेल तर तुमच्या स्क्रीनवरती जे इन्ग्रेडियंट्स दिसतात त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळी तयारी व्यवस्थित करता येईल। तर आता सुरुवात करायची आहे। मी ऑलरेडी तेल तापत ठेवलेलं आहे। तर आता आपण स्टफिंग करूया। आपण इथे घेतलेत उकडलेले बटाटे, तर आपण इकडे 2 उकडलेली बटाटे घेतोय। त्यानंतर 1 टेबलस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 क्यूब चीज किसलेला, कोथिंबीर तुम्हाला पाहिजे तेवढी, 1 टेबलस्पून आलं लसूण क्रश, अर्धा गाजर किसलेला घेतले आणि मीठ चवीप्रमाणे। पण लक्षात ठेवायचे की आपण चीज घातले त्यामुळे मीठ आपण थोडंसं कमी घालणार आहोत। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचंय। हे आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे, तर आपण हे बाजूला ठेवूया आणि आता आपण ब्रेड घेऊया। ब्रेड काय करायचं आपल्याला लाटणीने मस्तपैकी लाटून घ्यायचंय। आणि इथे आपण मैद्याची जी पेस्ट घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी 1 चमचा मैदा घेतला आणि 4 चमचे पाणी घेतलेलं आहे आणि त्याचं पातळ असं बॅटर करून घेतलेलं आहे। आता आपण काय करूया, ह्या ब्रेडमध्ये हे स्टफ करायचं आपल्याला। आणि हे असं स्टफ आपण जेव्हा करणार आहे तेव्हा आपण काय करणार, साईडनी ही जी पेस्ट घेतलेली आहे मैद्याची ती लावून टाकूया, म्हणजे जेणेकरून ते छानपैकी चिकटलं जाईल। कारण आपण हे जेव्हा फ्राय करू ना तेव्हा ते बाहेर येईल, त्यामुळे आपण हे छान असं त्याला मैदा लावून घेऊया। अशा प्रकारे आपण बाकीचे पण करून घेऊया। आपण बघूया तेल तापलंय का। आता आपण हे ब्रेड ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि दोन्ही साइडने छान असा गुलाबी असा छान रंग आला पाहिजे। तुम्ही डीप फ्राय केलं तरी चालणार आहे किंवा शॅलो फ्राय केलं तरीही चालणार आहे। हे फ्राय करून झालेलं आहे, आता आपण हे काढून घेऊया। गरमागरम स्टफ ब्रेड रोल तयार आहेत। ह्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे तुम्ही स्टफिंग घालू शकतात, हे घातलं तरीही छान लागतं। तर तुम्ही हे करायचंय आणि मला कळवायचंय आणि इंडिया फूड नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं।